गावात एक प्रामाणिक लाकूडतोड्या राहत होता. तो दररोज जंगलात जाऊन झाडे तोडत असे आणि आपला उदरनिर्वाह करत असे. एक दिवस तो नदी किनारी झाडं तोडत असताना अचानक त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली. लाकूडतोड्या खूप चिंतेत पडला. त्याला रडू आले. तो देवाकडे मदतीसाठी प्रार्थना करू लागला. हे देवा, माझी कुऱ्हाड पाण्यात पडले, मला मदत कर. पाण्यातून वर येत देवीने विचारले, तू का रडत आहेस? माझी कुऱ्हाड खोल पाण्यात पडले म्हणून मी रडत आहे. थांब, रडू नको, मी तुझी कुऱ्हाड काढते. मग देवतेने नदीतून सोन्याची कुऱ्हाड बाहेर काढली व लाकूडतोड्याला दाखवली. ही तुझी कुऱ्हाड आहे? ही माझी कुऱ्हाड नाहीये, माझी तर लोखंडाची आहे, ही तर सोन्याची, ही मला नको. थांब, मी दुसरी कुऱ्हाड काढते. मग देवीने पाण्यातून चांदीची कुऱ्हाड काढली. ही तर चांदीची आहे, माझी तर लोखंडाची आहे, ही मला नको. थांब, मी काढते. देवी तिसऱ्यांदा पाण्यात गेली व लोखंडाची कुऱ्हाड घेऊन आली. हा, हीच माझी कुऱ्हाड आहे. देवी, तुझे खूप खूप आभार. लाकूडतोड्याचा प्रामाणिकपणा बघून देवी प्रसन्न झाली व तिने तिन्ही कुऱ्हाडी लाकूडतोड्याला बक्षीस दिल्या. हे घे तुझ्या प्रामाणिकपणाचे बक्षीस. लाकूडतोड्याच्या तिन्ही कुऱ्हाडी घेऊन खूप आनंदी झाला व आपल्या घरी परत गेला. बोध: प्रामाणिकपणा हा सर्वात मोठा सद्गुण आहे. नेहमी खरे बोलावे. धन्यवाद.